जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात महत्त्वाची बातमी। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील एका गंभीर प्रकरणानं पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। मुलीच्या मृत्यू प्रकरणात न्यायासाठी लढा देणाऱ्या तक्रारदार रोकडे या विधवा महिलेला जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींकडून पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आरोपींनी त्यांच्या घराजवळ केस मागे घे, घर आमच्या नावावर कर, नाहीतर तुझ्या मुलीसारखेच तुलाही मारून टाकू अशी धमकी दिली। तसेच शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याची तक्रारही करण्यात आली आहे। या प्रकरणी तक्रारदार महिलेनं थेट पुणे पोलीस आयुक्तालय गाठत न्यायाची मागणी केली। त्यानंतर लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम आणि गुन्हे पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीवरून BNS कलम 352 आणि 351 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी काळूराम भीमा समिंदर, भीमा उर्फ भीमराव लक्ष्मण समिंदर, छाया भीमराव समिंदर आणि शंकर परमेश्वर समिंदर रा मांडवगण फराटा ता शिरूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान शिरूर न्यायालयात BNS कलम 107 व 3 अन्वय प्रकरण सुरू असताना आरोपींकडून तक्रारदाराला धमकावण्यात आल्याचा आरोप असल्यानं हा जामिनाच्या अटींचा भंग असल्याचं बोलले जात आहे। त्यामुळे आरोपींचा जामीन रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे। तक्रारदार महिला आणि त्यांची वृद्ध आई सध्या भीतीच्या वातावरणात जीवन जगत असून न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाणे, आयुक्तालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत आहेत। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडेही या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे। आता शिरूर पोलीस स्टेशन आणि लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करतात, आरोपींचा जामीन कधी रद्द होतो आणि पीडित महिलेला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले। तर आकांक्षा रोकडे या मुलीला औषध देऊन तिच्यावरती अत्याचार करून या ठिकाणी तिला औषध देऊन, उंदराचं औषध देऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ती मृत्युमुखी देखील पडली होती। त्याच्याच आरोपामध्ये 6 आरोपी अटकेत आहेत। 5 आरोपी अटकेत होते आणि 5 आरोपी अटकेत असताना शिरूरमधून लक्ष्मीनगरमध्ये येऊन आरोपींना न्यायालयाने दिलेल्या जामिनाचं उल्लंघन करणे, त्यांचा अटी शर्तीचा भंग करणे आणि त्यांना धमकावणे, त्यांना केस मागे घे, गुन्हा मागे घे अशी धमकी देणे। काय प्रकरण आपण त्यांच्याकडे नक्की जाणून घेणार आहोत। की मांडवगणला काय यायची, मांडवगणला का तुमचं गाव मांडवगण नाहीये, काय नाहीये, तुम्ही इकडे यायचं नाहीये अजिबात, नाही तर तुला मी मारून टाकतो, तशी तुझ्या पुरीला मारून टाकते, तशी मी पण तुला मारून टाकते। मी आज हे करते की त्यांचा बेल रद्द करावा आणि त्यांना जे आहे ते न्याय शिक्षा द्यावा, माझं ही म्हणणं आहे। काय कोण कोण आले होते, किती जण आले होते? 5 जण होते। काळू भीमा समिंदर, छाया समिंदर, भीमराव लक्ष्मण समिंदर आणि दादा दशरथ समिंदर आणि रवी। आणि काय बोलले तुम्हाला हे सगळं? मला येऊन धमकी द्यायला लागले की तुम्ही काय केलं? मी घाबरले, ह्याच्यात मी त्यांना म्हणलं असं हे करत, ते पळून गेले असते, म्हणजे धमकी देऊन असं हे करून। मी मागणी आता तुम्ही? मला ना न्याय द्यावा, मला एवढंच की त्यांचे बेल रद्द करावा असं माझं। त्याला मी बोलत होते, तू इथं घरी कशाला येतो, तर म्हणला मला असं वाटलं की आकांक्षाने काहीतरी केलंय म्हणून मी येत होतो इथं। तर मला माझ्या मुलांना पण धमकी दिली की माझ्या पोराला पण 15 टाके पाडले आणि तिथून 1 महिन्याच्या नंतर त्याला फाशी पण दिली आणि त्याला पण मारण्यात आलं। तर आता आम्हाला म्हणले की इथं तुम्ही जर राहिले तर तुझी 2 पोरं पण मी खतम करून टाकेन। मला एवढेच पाहिजे की मला न्याय पाहिजे, की मला त्यांच्यापासून धोका आहे म्हणून। जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी।